नमस्कार. आज 10 जानेवारी 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. ठाण्यातील 1000 एकर वनजमीन विकासकांना आंदण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यातील घोडबंदर मार्गावरील भाईबंदरपाडा आणि ओवळे येथील 1053 एकर जमिनीवरील महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव जमीन जी होती त्याची नोंद रद्द करून ही जमीन खाजगी व्यक्तींच्या नावे करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तालयाच्या निर्णयावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वाक्षरी केलेली आहे. यानुसार आता जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जी ताब्यातील जमीन होती ती आता खाजगी व्यक्तींच्या नावावर झालेली आहे. गुड न्यूज. आता अगदी जर तुम्ही पाहिलात, पहिल्यांदा तपोवन, त्यानंतर ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्प, त्यानंतर आता संजय गांधी नॅशनल पार्क, या तिन्हीची जर न्यूज पाहिलात तर जंगलांचं संवर्धन आता लय पावत आहे असं तुम्ही म्हणू शकता. इथे पहा, विकासासाठी खरंच गरजेचं आहे, परंतु याच्यापूर्वी आपण लोकसत्ताचे विश्लेषण केलेले आहेत. त्यानुसार जर पाहिलात आपण तर जंगलांवरती आपला खऱ्या अर्थाने तसा अधिकार आहे का? मग तर बिलकुल नाही. पहा, कारण ते सस्टेनेबिलिटीचा इश्यू येतो तिथे. कारण आपला म्हणजे ते जे जंगल आहे त्याची लागवड आपण केली नाही, फक्त आपण देखभाल करू शकतो. पहा, व आज घडीला तुम्हाला वाटतं का की आपण जंगल परत एकदा नव्याने उभा करू शकतो? तर बिलकुल नाही. त्याला एक्सेप्शन्स आहेत, मियावाकी मेथड. पण रियालिटीमध्ये महाराष्ट्रात मियावाकी मेथड वगैरे युजफुल ठरू शकेल का, किंवा तशा पद्धतीने कार्यरत होईल का? तर आपला मागच्या 5 वर्षापूर्वीचा जर रिझल्ट पाहिला तर ते होणार नाही. कारण मागच्या 5 वर्षामध्ये पण आपण असाच निर्णय घेतला होता की 33 कोटी आपण झाडं लावणार आहोत. त्याचा रिझल्ट जर तुम्ही आज पाहिलात तर प्रत्यक्षात दिसणारच नाहीत. ओके, मग यासाठीच जे आंदोलनं सध्याला होत आहेत, किंवा जंगलबद्दल जर तुम्ही लावलेलं नाही आहे ना तर त्याला तोडण्याचा तुम्हाला अधिकार नाही, ही जी ग्वाही तिथून येत आहे त्याचं नेमकं कारणच हे आहे. पहा, मग याबद्दल नक्कीच आता 1-2 दिवसामध्ये आर्टिकल येईल. त्यामुळे कालच्या न्यूजमध्ये आलेलं होतं, पहा, लोकसत्तानी डायरेक्टली आर्टिकलच छापलेलं होतं की बरं झालं माधव गाडगीळ गेले. ओके, तर त्यानिमित्ताची ही बातमी आहे. पुढे चला. व्यापार करारावरून संपर्कवाद. मोदींनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला नसल्याचा अमेरिकेचा दावा, भारताचा इन्कार. पहा, डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्री महोदय काहीतरी बोलले, त्यानंतर अगदीच भारताचे काही मंत्री महोदय बोलले. तर याला प्रत्येक स्टेटमेंटला तुम्ही सिरियसली वगैरे नका घेऊ, कारण ही न्यूज आपल्या UPSCसाठी किंवा MPSCसाठी महत्त्वाची नसते. ओके, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट भारत आणि अमेरिकेमध्ये होणार आहे, लवकरच होणार आहे. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये एक बिल पण पारित होणार आहे, त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, जे की आगामी काळामध्ये त्याबद्दल आपल्याला चर्चा करूयात ज्यावेळेस आर्टिकल वगैरे नक्की येतील. ओके, त्यामुळे स्किप करा, या बातम्यांना स्किप करू शकता. पुढे अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग. 3 दिवसांत जाहीर सभा, घरोघरी संपर्कावर भर देण्यात येणार आहे आता. डन. पुढे खोट्या गुन्ह्यात फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न. त्यासोबतच हा अहवाल जो आहे तो माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिलेला आहे. त्यानिमित्ताने हा अगदी थोडासा राजकीय स्वरूपाचा हा अहवाल होण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे पहा, या बातमीला मी सध्याला स्किप करतोय. ज्या दिवशी आपल्याला याबद्दल आर्टिकल्स वगैरे येतील त्यावेळेस आपल्याला नक्की पाहणं गरजेचं आहे, किंवा राज्यामध्ये काय चालू आहे हे पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने तरी आपल्याला पाहतो आपण. डन. पुढची बातमी आहे उमेदवारी अर्ज फेटाळलेल्यांची निराशा. काल बॉम्बे हायकोर्टामध्ये PIL रद्द करण्यात आलेली आहे. 67+ जे उमेदवार निवडून आलेले आहेत, बिनविरोध निवडून अद्याप त्यांना सर्टिफिकेट मिळालं नसलं तरी त्यांचं बिनविरोध निवडून येणार आहेत ते, हे ठरलेलं आहे. कारण पहा, नोटाला आपल्याकडे काही व्हॅल्यू नाही आहे, पण जरी नोटाविरुद्ध त्यांचं EVMमध्ये तशा पद्धतीने तिथे नमूद करण्यात आलेलं असलं तरी नोटाला व्हॅल्यू नसल्यामुळे तेच उमेदवार जिंकणार आहेत 67. मग त्याच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टामध्ये PIL दाखल करण्यात आली होती. पहा, तर PIL बॉम्बे हायकोर्टाने ती फेटाळून लावलेली आहे. मग आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राज्य निवडणूक आयोगालाच तिथे निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पहा, आता कालच्या न्यूजपेपरमध्ये ही पण बातमी आलेली होती. मग काल जर आपण त्या पद्धतीने डिटेलमध्ये डिस्कशन केलं असतं व बॉम्बे हायकोर्टाने ते पेटिशनच फेटाळून लावलं असतं तर ते आपल्यासाठी गरजेचं होतं का? तर बिलकुल नाही. मग याचसाठी म्हणतो मी, न्यूज इन प्रोसेस जर असेल ना तर आपण ती बातमी घेत नाही. एकदा त्याचं पूर्णतः चॅलेंज वगैरे होऊ द्यात, कोर्टाचं प्रोसिजर झालं की मग आपण त्याला नक्की डिस्कस करत असतो. ओके, तर ही बातमी आता आपल्यासाठी फेडेड न्यूज झालेली आहे. आता 67 जणांची बिनविरोध जी निवड असेल त्याबद्दल आपल्याला आगामी काळात डिस्कस करायचं आहे. डन. पुढे चला. संरक्षित क्षेत्रातील वाघांच्या संरक्षणासाठी राज्याला 5.5 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. व हे 5.5 कोटी रुपये कशा संदर्भात दिलेले आहेत? तर अगदीच ह्युमन वर्सेस वाईल्ड लाईफ हे कन्फ्लिक्ट रोखण्यासाठी किंवा त्यामधील कम्पेन्सेशन जे आहे ते भरून काढण्यासाठी दिलेलं आहे. आता इथे पहा, बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू. आता हे कशामुळे घटना होत आहेत? तर अगदीच पहा, जे वाईल्ड लाईफ आहेत त्यांचं जे हॅबिटॅट आहे ते त्यांना हॅबिटॅट म्हणजे आपण त्यांच्याकडून ते हॅबिटॅट काढून घेत आहोत ना. जसं आता
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. तिथे जर तुम्ही खाण निर्मिती केली किंवा म्हणजे लोह खनिज तिथून जर काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले, मग तिथलं काही जंगलतोड तुम्ही करणार आहात. मग त्या प्रदेशातून जो वाघ तिथं आज सध्याला वास्तव्यास आहेत, मग तो जाणार कुठे? शॉर्टली समजून घ्या पहा तुम्ही की इश्यू काय आहे. ह्युमन आणि वाईल्ड लाईफ जे कॉन्फ्लिक्ट आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा इश्यू तोच आहे की आपण जंगलतोड करत आहोत. म्हणजेच काय, मानव वाघाच्या वस्तीमध्ये जात आहे, वाघ मानवाच्या वस्तीमध्ये येत नाही आहे. ओके, एवढं लक्षात घ्या, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. व याला तुम्हाला जर तडका मारायचा असेल तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सनुसार जर तुम्ही पाहिला तर जंगलतोड आपल्याला करता येणार नाही. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. बाकी सर्व काही पर्यावरणाचे पॉईंट्स वगैरे लक्षात येतील. डन. त्याच्यानंतर पुढे चला. येथे आपल्यासाठी गरजेची दुसरी न्यूज नाही आहे, स्किप करू शकता. पुढची बातमी आहे ईडी तृणमूल उच्च न्यायालयात. आयपॅक प्रकरणी दुसऱ्या दिवशीही नाट्यमय घडामोडी. आता अगदीच पहा, कोलकाता हायकोर्टामध्ये आता केस गेलेली आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेस आहे व दुसरीकडे आहे ईडी. आता पाहूयात जे कोलकाता हायकोर्ट आहे ना, त्यांच्यासमोर खूप मोठा हा चॅलेंज आहे आता सध्याला की कोणाला तिथं हे करायचं. एकतर होऊ शकतं पहा या केसमध्ये की ममता बॅनर्जींना तुम्ही रेडमध्ये दखलंदाजी केलात म्हणून तिथे शिक्षा वगैरे होऊ शकते, किंवा ईडीला काही दिवसांसाठी हीच स्थगिती तरी करावी लागेल. आता सध्याला हे प्रकरण पहा न्यायालयाच्या अधिपत्याखाली आहे, त्यामुळे आपण याबद्दल टीका टिप्पणी वगैरे करू नये. त्यामुळे आपण याला स्किप करून पुढे जाऊयात. ओके, पुढची बातमी आहे युक्रेन विरुद्ध ओरेन्शिकचा वापर. आता ओरेन्शिक काय आहे तर ओरेन्शिक हे बॅलिस्टिक मिसाईल आहे व ध्वनीच्या 10 पट वेगाने हे माघारा करते. मग आता यामध्ये अगदीच युक्रेनचे काही नागरिक मृत्युमुखी झालेत का तर बिलकुल यश झालेले आहेत. हे आता पहा युद्ध चालू आहे त्यांचं, त्यामध्ये किती जणांचा मृत्यू झाला हे आपल्यासाठी सध्याला तरी आवश्यकतेचं नाही. पण आपल्या UPSC आणि MPSCच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे तर 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. ओरेन्शिक हे बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि ध्वनीच्या ते 10 पट वेगाने मारा करू शकतं. म्हणजे त्याची स्पीड जास्त आहे ध्वनीपेक्षा. म्हणजे पहिल्यांदा ते पुढे जातं, मग त्याच्यानंतर मागे आवाज येतं. ओके, नाहीतर आता तुम्ही एरोप्लेन वगैरे काय होतं पहा, पुढून एरोप्लेन येत आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपला आवाज येतो, पुन्हा एरोप्लेन दिसते. पण इथं काय आहे बॅलिस्टिक मिसाईलचं तर पहिल्यांदा मिसाईल पुढे जाते, मग त्याच्या मागे मागे आवाज येतो. म्हणजे साऊंडची स्पीड कमी आहे, पण बॅलिस्टिक मिसाईलची स्पीड तिथे जास्त आहे. हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व UPSC डायरेक्टली प्रश्न विचारत आहे पहा अशा गोष्टींमधून. CDS, CAPF आणि इव्हन CSEला पण असे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे पुढे. त्यानंतर पुढची बातमी आहे शून्य अपघाती मृत्यू जिल्हे प्रकल्प गतिमान. केंद्र सरकारच्या शून्य अपघाती मृत्यू जिल्हे प्रकल्पात राज्यातील 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून नाशिक ग्रामीण आणि पुणे ग्रामीण हे विभाग कळीचे ठरले आहेत. का कळीचे ठरले आहेत तर अपघाती मृत्यू इथे सगळ्यात जास्त झालेले आहेत. आता जर तुम्ही अपघाताची आकडेवारी जर पाहिलीत तर राज्याचे चित्र इथं दिसून येतील. नाशिक ग्रामीण हे सगळ्यात जास्त आहेत, त्यानंतर पुणे ग्रामीण आहे, अहिल्यानगर सोलापूर ग्रामीण, जळगाव सातारा औरंगाबाद ग्रामीण, बीड नागपूर ग्रामीण, कोल्हापूर आणि धुळे यामध्ये अपघाती मृत्यू जास्त झालेले आहेत. मग या कारणानिमित्त शून्य अपघाती मृत्यू जिल्हे असं आपला प्रकल्प त्यांनी प्रोजेक्ट ठेवलेले आहेत. ओके, इथे जास्त अपघात झालेले आहेत म्हणून आता शून्य अपघात आपल्याला करायचे आहेत. ओके, मग आता शून्य अपघात आपण कसं करू शकतो? पहिल्यांदा अपघात का होत आहेत हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. व अपघाताची जर वेळ पाहिलीत ना तुम्ही तर दुपारी 3 ते रात्री 12 या वेळेत सर्वात जास्त अपघात इथं होत आहेत. हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर हे जे सर्व अपघात आहेत ते जास्त करून नॅशनल हायवेवरती झालेले आहेत. मग आता यालाच अनुसरून केंद्र सरकारने काय केलेलं आहे की जिल्हाधिकारी जे असतील त्यांच्या अंतर्गत एक नोडल अधिकारी देणार आहेत. मग 3 जिल्ह्यांना एक नोडल अधिकारी तिथं दिलं जाईल व त्या नोडल अधिकाऱ्याच्या अंतर्गत पहा सर्व म्हणजे अगदी जिल्ह्यातील ज्या सर्व यंत्रणा आहेत जी की ट्रॅफिक कंट्रोल करणार आहेत, त्यानंतर अपघात कंट्रोल करणार आहेत, त्यानंतर जे नॅशनल हायवे अथॉरिटी आहे त्या सगळ्या यंत्रणा त्यांच्या अंडर कंट्रोलमध्ये येणार आहेत. ओके, जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत नोडल अधिकारी कार्य करतील व नोडल अधिकाऱ्याच्या अंतर्गत अगदीच पोलीसची ट्रॅफिकिंग जी सिस्टीम वगैरे असेल ना ते सर्व तिथे काम करणार आहेत. जेणेकरून काय होईल पहा, एकूण एकामध्ये तिथे अगदी ताळमेळ लागेल. अन्यथा होतं काय आज घडीला जिल्हाधिकाऱ्यांचा जर आदेश असेल तर तो पहिल्यांदा SP जातो, SP वरून दुसरीकडे तिथं आदेश फॉरवर्ड केला जातो. यामध्ये पहा ताळमेळ बसत नाही. मग यांच्या दोघांमध्ये संवाद वगैरे चांगले व्हावेत यासाठी हा प्रकल्प किंवा नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून हा प्रकल्प तिथं गतिमान करण्यात येणार आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर आता इथं आकडेवारी दिलेली आहे, फक्त ही आकडेवारी
पहिले 3 तरी तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, कारण अपघाती मृत्यूंची संख्या इथं वाढलेली आहे. व याला आता आपण काय करू शकतो, तर 0 अपघाती मृत्यू जिल्हे म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्या प्रोजेक्टवरती कार्य करायचं आहे. हे सोल्युशनमध्ये तुम्ही नक्की देऊ शकता की भारत सरकार काही पावले उचललेलं आहे का, तर यस, पावले सध्याला भारत सरकार नक्कीच उचललेलं आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. पुढची बातमी आहे पहा, आज शनिवार असल्यामुळे बुक रिव्ह्यू येतं. मग आजच्या बुक रिव्ह्यूमध्ये आलेला आहे कंडेम्ड बाय ओन गॉड. लेखक आहेत योडा सिद्धार्थ आणि प्रकाशक आहेत पहा नोशन प्रेस. शक्य झालं तर हे पुस्तक तुम्ही वाचू शकता, अन्यथा स्किप केलात तरी चालेल. पण जे सोशलॉजीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी नक्कीच हे पुस्तक रेकमेंड करेल. आता या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे हे सर्व इथं म्हणजे थोडक्यात एक समराईज करण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर नुकतंच प्रकाशित झालेलं आनंद तेलतुंबडे सरांचं एक पुस्तक आहे पहा. मग याबद्दल इथं चर्चा केली आहे. किंवा इथून म्हणजे जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जर पुस्तकं तुम्ही जर रीड केलेली असतील तर नक्कीच तुम्ही कंडेम्ड बाय ओन गॉड हे तुम्हाला पुस्तक लवकरात लवकर समजून येईल. किंवा म्हणजे त्यामधील काही जे चित्र आहे ना इथं दाखवण्याचा वगैरे प्रयत्न केला गेलेला आहे. त्यानंतर शनिवारचे संपादकीय अस्मितेचा पक्ष. तर पहा आजचा हा आर्टिकल अस्मितेचा पक्ष. आता अस्मितेचा पक्ष म्हटल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा बोलली जाते. मराठीमध्ये पक्ष म्हटल्यानंतर काय पहा, तुम्ही कोणाची तरी बाजू मांडता असं त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. मग तसंच पहा, हा एकच मिनिट द्या, आजचे सर्वच आर्टिकल महत्त्वाचे आहेत. हा आपला प्यारा भारत आहे व इथे आहे केरळ, त्याच्या बाजूला आहे कर्नाटक व अशा पद्धतीने आहे महाराष्ट्र. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला लक्षात येईल. हे एच आहे, ही आहे कर्नाटक आणि ही आहे केरळ. ओके, मग पहा इथे आहे बेळगाव. ओके, व इथे आहे कासारगोड. आता हे का घेतलेलं आहे मी, असं का बोलत आहे, बेळगाव आणि कासारगोडचं उदाहरण आपल्याला का द्यायचं गरज आहे, तर पहा ज्यावेळेस म्हणजे बेळगावमध्ये इश्यू काही निर्माण होतो किंवा आता कर्नाटकने काय केलेला पहा, एक कायदा केलेला आहे. कर्नाटकच्या कायद्यानुसार संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये त्यांची जी 10वीचं असेल तिथं फर्स्ट जी लँग्वेज असते ना त्याला तुम्हाला कन्नड हेच टाकावं लागेल. जसं महाराष्ट्रामध्ये पहिली भाषा आहे कोणती, मराठी. अगदी तसंच कर्नाटकमध्ये एक नियम आहे की जर SSCचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर फर्स्ट लँग्वेज तुमची काय असेल, कन्नडाच असेल. अगदी त्याच धर्तीवर बेळगावमध्ये पण तो नियम लागू झालेला आहे. व बेळगावमध्ये आता अगदी कर्नाटकमध्ये आल्यानंतर तिथे त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला तिथं सवलत दिली जाईल, परंतु सवलत दिलं जरी म्हटलं ना तरी ते तुम्हाला करता येणार नाही, कारण अवेलेबल शिक्षक नसतात. आता SSCचा पेपर जर तुम्हाला बोर्डाचा पेपर द्यायचा म्हटलं तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड वगैरे मारून घेणार आहात का, तर बिलकुल घेणार नाहीत. मग या नजरेतून आता बेळगावमध्ये जरी तुम्ही पाहिलात तरी फर्स्ट लँग्वेज तिथं काय आहे, कन्नड बोलली जाते. मग तसंच आता केरळ सरकारला थोडीशी जाग आली. त्यांनी म्हटले स्वातंत्र्य होऊन आपल्याला 75 वर्ष झालेली आहेत. मग आता आपण काय करूयात की केरळमध्ये मल्याळम लँग्वेजला आपण प्राथमिकता देण्यासाठी आपण काय करायचं, व पहा नुकतेच इलेक्शन पण होणार आहेत केरळमध्ये. मग त्यांनी आता मल्याळम भाषेचा थोडासा इश्यू तिथं उचलून आणला व त्यांनी येणाऱ्या 20 तारखेला ज्यावेळेस केरळचं सेशन चालू होईल, विधानसभेचं सत्र चालू झाल्यानंतर त्यांनी एक बिल मांडणार आहेत, मल्याळम भाषा विधेयक 2025. हे मांडल्यानंतर या बिलमध्ये मॅन्डेटरी केलेलं आहे, एक कलम त्यामध्ये टाकण्यात आलं आहे की जे 10वीचे विद्यार्थी असतील त्यांना प्रथम भाषा म्हणून कोणती, मल्याळम भाषा तिथं यूज करावी लागेल 10वीच्या विद्यार्थ्यांना. मग हे ज्यावेळेस कर्नाटकच्या सरकारला समजलं त्यावेळेस लगेच त्यांना थोडीशी जाग आली. त्यांनी म्हटले नाही, असं जर केलं तर आपण बेळगावमध्ये काय केलेलं आहे, तर कन्नड भाषिकांना मराठी भाषिकांना कन्नडच बोलायला तिथं लावली व 10वीच्या विद्यार्थ्यांना तिथं कंपल्सरी केलं. मग आपल्यासारखं इथं पण काहीतरी चालू आहे असं म्हणून त्यांनी काय केलं आहे पहा, कर्नाटकच्या सरकारने त्यांचे आमदार काही केरळच्या गव्हर्नरला भेटण्यासाठी पाठवलेले आहेत. म्हणजे शिष्टमंडळ पाठवलेलं आहे शुद्ध भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर. व हे शिष्टमंडळ पाठवण्याचा उद्देश काय आहे, तर केरळमध्ये असणारा एक जिल्हा कासारगोड आहे, त्या कासारगोडमधील बहुतांश जी जनसंख्या आहे ते काय बोलतात, कन्नड बोलतात. ओके, जसं आज घडीला कर्नाटकमधील बेळगाव या जिल्ह्यामधील जे जनसंख्या आहे ती बहुतांश कोणती बोली भाषा बोलतात, तर मराठी बोलतात. बरोबर आहे. मग अगदी तसंच तिथं पण आहे पहा, केरळमध्ये कासारगोड येथे जास्त करून तिथे कोण बोलतात, कन्नड बोलतात. मग कन्नड भाषिकांना वाचवण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने काय केलं आहे, त्यांचं शिष्टमंडळ केरळला पाठवलेलं आहे. मग आता अगदीच याबद्दल इश्यू उचलून आलेला आहे परत एकदा भाषाबद्दलचा. ओके, मग लेखकांना इथं बेसिकली काय म्हणायचं आहे, जे आपण दुसऱ्यांसोबत करतो ना तिथं तिसरा आपल्यासोबत कोणी ना कोणी तिथं नक्की करतो, असं बेसिकली इथं प्रश्न आहे. पण
महाराष्ट्रामध्ये तुम्ही असं का करू शकला नाहीत? ज्यावेळेस बेळगावमध्ये काही चालू होतं त्यावेळेस आता पहा, कर्नाटकमध्ये तरी तत्कालीन सरकार तरी BJPचंच होतं व 2014 ते 19 सर्वांना माहिती आहे कोणाचं सरकार होतं, तर अगदीच BJPचं सरकार होतं. मग अगदी आपल्याकडे तर पॉवर होती त्यावेळेस, मग आपण तेव्हा का केलं नाही? किंवा पहा, आताही आपण हे करू शकतो, कारण दिल्लीमध्ये सध्याला सरकार कोणाचं आहे? BJPचं सरकार आहे, बरोबर. व कर्नाटकचे जे राज्यपाल आहेत ते कोणा पक्षाकडून येतात? तर ते पण BJPकडून येतात. पण प्रॉब्लेमच इथं हे येतो की पहा, आपण बाजू कोणाला मांडणार आहोत किंवा आपलं इंटरेस्ट काय आहे, इथं बेसिकली तो प्रश्न येतो. ओके, जे साऊथचे राज्य आहेत ना, ती त्यांची भाषा आणि त्यांची संस्कृती जोपासण्यासाठी खूप पुढे येतात, परंतु महाराष्ट्रामधील व्यक्ती तशा पद्धतीने पुढे येत नसल्याची खंत इथं व्यक्त करण्यात आलेली आहे. मग यांनी इथं तेच म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे की जोपर्यंत जनतेला समजणार नाही, महाराष्ट्रातील मराठी जनतेला जोपर्यंत समजणार नाही की आपली संस्कृती इथं थोडीशी खालावत चाललेली आहे व आपल्या संस्कृतीला तर धोका निर्माण होत आहे, तोपर्यंत कोणीही इथं कोणालाही वाचवू शकणार नाही, कारण प्रत्येकजण आपापली बाजू बघत आहेत. त्यामुळेच पक्षफोडीचं वगैरे इथं राजकारण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. व महाराष्ट्राच्या राजकारणाची जी दिशा आपण पाहिलेली आहे ती अगदीच पहा, म्हणजे पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने जर तुम्ही पाहिलात तर संपूर्ण गोष्टी तुमच्यासमोर हे होऊन जातील, म्हणजे काय म्हणू शकता, सुटसुटीत तुम्हाला समजून जातील. ओके, आता पहा, संपूर्ण मी बोलू शकत नाही, पण जे रीड बिटवीन द लाईन्स आहे ते तुम्हाला नक्की इथून करून घेऊ शकता तुम्ही. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. व आगामी न्यूजपेपर्समध्ये याबद्दलचं जे वाद आहे ना ते नक्कीच जास्त उसळून येईल. आणखीन याबद्दल आर्टिकल्स वगैरे येतील. द हिंदू तर खूपच फेवरेट आहे त्यांचं, त्यांनी जास्तच आर्टिकल वगैरे लिहितील, पण थोडंसं तुम्हाला हे करायचं आहे. आणि इथे एक केस स्टडी दिलेली आहे पहा, एकच मिनिट द्या. आणखीन इथे एक केस स्टडी आहे. ती केस स्टडी म्हणजे पहा, आज घडीला महाराष्ट्रातील बहुतांश जे व्यक्ती आहेत जे IT सेक्टरमध्ये काम करतात ते कुठे गेलेले आहेत? बेंगलोरमध्ये कामं करण्यासाठी गेले आहेत, बरोबर. मग बेंगलोरमध्ये तिथं स्थित झाल्यानंतर त्यांचे जे पाल्य आहे किंवा त्यांच्या मुलाला ते कुठे टाकतात, कोणत्या शाळेमध्ये टाकतात? तर CBSE शाळेमध्ये टाकतात, किंवा अगदी कर्नाटक पब्लिक स्कूलमध्ये जरी टाकलात, म्हणजे कर्नाटक सरकारची जी शाळा आहे त्यामध्ये जरी टाकलात, तरी तिथं मराठी शिक्षकांच्या अभावी त्यांना कोणत्या तिथं पहिली लँग्वेज टाकावी लागत आहे? कन्नड लँग्वेज टाकत आहे. ओके, कन्नड लँग्वेज तिथं पहिल्यांदा म्हणून त्यांना घ्यावी लागत आहे. यामुळे पहा, अगदी वरण भात कसा खायचा याबद्दल त्यांनी थोडंसं म्हटलेलं आहे. कुठे गेली ती? आधी नीट कालवायचे आणि मग घास भरायचे, हे भात खाऊन ना जमते, असं त्यांचं मत आहे. हे बेसिकली म्हणजे थोडंसं कटाक्ष पद्धतीने आहे पहा. म्हणजे पहिल्यांदा कायदा करायचा व कायदा करत असताना म्हणायचं की नाही आम्ही तसं केलंच नाही, तुमच्यासाठी हे सर्व मुभा आहे असं म्हणतील ते, परंतु रियालिटीमध्ये सगळ्यांना माहिती असतं की कन्नड म्हणजे त्यांनी जर म्हटले ना की कन्नड ही पहिली लँग्वेज असणार नाही, तुमच्या पद्धतीने तुम्ही मराठी भाषा पण तिथं पहिली लँग्वेज लिहू शकता. मान्य आहे, आपण SCCचा फॉर्म भरताना मराठी लँग्वेज तिथं प्राथमिकता देऊ, परंतु आपल्याला शिक्षक मिळणार आहेत का? तर बिलकुल मिळणार नाहीत. मग शिक्षक कुठून आणायचे आपण? मग याच कारणानिमित्त कन्नड भाषेचा तिथं वा किंवा उदो होणारच आहे. बेसिक लेखक आहेत ना त्यांचं म्हणणं हेच आहे की बाबा तेथील जी पक्ष आहेत, दक्षिणेतील जे पक्ष आहेत ना, त्यांना स्वतःची अस्मिता किंवा स्वतःची संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने जपता येतं, जेवढं महाराष्ट्राला जपता येत नाही आहे. ओके, थोडंसं कटाक्ष आहे, पण आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल. त्यानंतर नेक्स्ट, या कचऱ्याचं करायचं काय? गिरीश कुबेर सरांनी लिहिलेलं एक आर्टिकल आहे. ओके, पहा, आपल्या देशामध्ये स्वच्छ भारत मिशन राबवण्यात आली, बरोबर आहे. स्वच्छ भारत मिशन राबवल्यानंतर आता तुम्ही त्याचा ग्राउंड लेवलवरती जर विचार केलात तर एका IASला हा पडलेला प्रश्न आहे. पहा, ओके, IAS अधिकाऱ्याला हा प्रश्न पडलेला होता. गिरीश कुबेर सरांचे ते ओळखीचे होते, म्हणजे त्यांनी पण IAS अधिकारीच म्हटलेलं आहे. तर मग त्यांचा हा प्रश्न होता. पहा, बेसिकली त्यांनी म्हटले की आपण स्वच्छता भारत अभियान वगैरे राबवत आहोत, स्वच्छ भारत अभियान आपण राबवत आहोत. गांधीजींचा बापूंचा चष्मा वगैरे तिथं देण्यात आलेला होता, लोगो तुम्ही पहा. ओके, मग महात्मा गांधींनी काय म्हटलं होतं आपल्याला की खेड्यांकडे चला. मग अगदीच पहा, आपण ग्रामीण भागातून काय केलं? स्वच्छ भारत अभियानला सुरुवात केली 2 ऑक्टोबर जयंतीनिमित्तच. डन. मग आपलं पहिल्यांदा आपण काय केलं? गाव स्वच्छ केलं. पहा, गाव स्वच्छ केल्यानंतर आपण कचरा कुठं नेऊन टाकला? तर गावाच्या बाहेर नेऊन टाकला, बरोबर आहे. मग गाव स्वच्छ झालं, परंतु कचरा बाहेर राहिला. ठीक आहे, मग आता संपूर्ण जे तालुका आहे ते स्वच्छ झाला का? तर बिलकुल झाला नाही. मग आपल्याला जाग आली की आपल्याला आता काय करायचं आहे? तालुका स्वच्छ करायचा आहे. मग आपण काय केलं? पहा, तालुका पातळीवरती संपूर्ण कचरा गोळा केला व तो कचरा तालुक्याच्या बाहेर नेऊन फेकला. मग तालुक्याच्या बाहेर नेऊन फेकल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की बाबा आणखीन पण आपला जिल्हा स्वच्छ झालेला नाही आहे, बरोबर आहे. इथून जिल्हा थोडी स्वच्छ झाला. मग आपण काय केलं? पहा, सगळ्या तालुक्यांचा कचरा जमा केला व जिल्ह्याच्या बाहेर नेऊन फेकून दिलो आपण. ओके, मग जिल्ह्याच्या बाहेर घेऊन फेकलो आपण कचरा, की जिल्ह्याच्या बाहेर नेल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की बा आपलं महाराष्ट्र राज्य तर स्वच्छ झालंच नाही ना.
कारण आपण प्रत्येकजण असंच करणार आहे. म्हणजे आज मी सध्याला ए जिल्ह्यामध्ये आहे, तर मी बी जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती नेऊन तो कचरा फेकेल, मग बीवाला माझ्या बाउंड्रीवरती आणून कचरा फेकेल ना. मग यामधून महाराष्ट्र राज्य थोडी स्वच्छ झालं. मग मला जाग आली, मग मी काय केलं, परत सगळे जेवढे आपल्या राज्यातील जेवढे जिल्हे आहेत त्या सगळ्यांचा कचरा घेतला व दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन फेकला मी. मग आता अगदीच पहा, महाराष्ट्र राज्याचा कचरा कुठे गेला, गुजरातमध्ये, गुजरातचा कचरा आला महाराष्ट्रामध्ये. मग यानुसार अगदी आपला देश स्वच्छ झाला का, तर बिलकुल झाला नाही. ओके, मग हा IASला पडलेला प्रश्न आहे. मग आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, म्हणजे पहा ना तुम्ही, स्वच्छ भारत अभियान हे चांगली गोष्ट आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा ती कचऱ्याची विल्हेवाट तुम्ही लावला, त्याचं उत्तर घेतलात का, तुम्ही शोध घेतलात का. आता मी पण मान्य करतो, पहा की गव्हर्नमेंटची जी स्कीम असतात ते कधीच फेल जात नसतात. म्हणजे 1% का होणार त्या स्कीममध्ये आपल्याला सक्सेस तिथं मिळतं, बरोबर आहे. पण स्वच्छ भारत अभियानमध्ये पण आपल्याला नक्कीच सक्सेस वगैरे मिळालेला आहे. पण आपल्याला 100% सक्सेस किंवा अगदी 90% तरी सक्सेस आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे ना. पण आपण त्या विल्हेवाटीचा बद्दल काही चर्चा वगैरे केली का, तर बिलकुल नाही. मग त्यालाच अनुसरून काल गिरीश कुबेर सरांची एका अँबॅसिडरसोबत भेट झाली पहा. मग अँबॅसिडरला भेट झाल्यानंतर त्यांनी म्हटले की सध्याला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहेत व इलेक्शनमध्ये जो मुद्दा मला पाहायचा आहे ना, तो मिळतच नाही आहे. ओके, त्यांनी म्हटले की गिरीश कुबेर सरांनी म्हटले की काय मुद्दा पाहिजे तुम्हाला. त्यांनी म्हटले की कचरा. त्यांनी म्हटले यात काय, स्वच्छ भारत अभियान किंवा म्हणजे कचरा तर आहेत ना, म्हणजे दररोज डेली घंटागाडी वगैरे ते सर्व स्वच्छता वगैरे तिथं केली जाते, यामध्ये तसा काही इश्यू वगैरे नाही. तर त्यांनी म्हटले की भारतीयांना स्वच्छ राहण्यास परवडत नाही का. म्हणजे आता हा खूप मोठा प्रश्न त्यांनी उभा केला पहा. मग थोडंसं गिरीश कुबेर सरांच्या म्हणजे डोळ्यावरती वगैरे आता हे परत आम्हाला ज्ञान देणार की काय, अशा पद्धतीने त्यांचं थोडंसं हे झालं. पण जे अँबॅसेडर आहेत त्यांनी लगेच त्याला थोडंसं पुढे नेत, चर्चेला पुढे नेत त्यांनी काय म्हटले पहा की अगदी, कारण स्वच्छताला इथे महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये वगैरे कधी मुद्दा वगैरे बनवत नाही आहेत किंवा अगदी याला आर्थिकरित्या पण तिथे पाहिलं जाऊ शकत असतं, परंतु इथं तसं कोणीही पाहत नाही आहे. ओके, व अगदी तुम्ही पहा ना, म्हणजे आपला जो कचरा आहे तो बाजूच्याच्या घरी, बाजूचा कचरा तिसऱ्याच्या घरी, असं वगैरे जे चालू आहे हे योग्य नाही आहे खऱ्या अर्थाने. मग हे आर्थिकरित्या परवडत नाही आहे का म्हणजे भारतीयांना, असा त्यांचा बेसिकली प्रश्न होता. मग याला उत्तर म्हणून त्यांनी काय दिलेलं आहे पहा, एका देशाचं उदाहरण दिले त्यांनी. त्या देशाचं नाव आहे डेन्मार्क. ओके, आता डेन्मार्क तुम्ही अगदीच मॅपिंगमध्ये पाहू शकता. आय थिंक लास्ट इयरला UPSCने याबद्दल प्रश्न विचारलेला आहे डेन्मार्कबद्दल. रशियाची बाउंड्री कोणाला लागत नाही असा प्रश्न होता आय थिंक तो प्लीज एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. डेन्मार्क त्यामध्ये ऑप्शन नक्कीच होतं. तर पहा, मग डेन्मार्कचं आणि कचऱ्याचं काय संबंध आहे, असा गिरीश कुबेर सरांना पण प्रश्न पडलेलाच होता. त्यावर अँबॅसेडर यांनी काय म्हटले पहा की डेन्मार्क पहा अगदी 550 फूट उंचीवर असणारं देश आहे. म्हणजे अगदी पहा तिथे सरळ सपाट जमीन आहे, अगदी पठार आहे तिथे जास्त उंच पर्वत शिखरे वगैरे काहीच नाही आहे, फक्त पठार आहे. पठार असल्यानंतर तेथील जी जनता आहे त्यांना भारत देशाकडे बघून म्हणा किंवा अमेरिकेकडे बघून म्हणा किंवा अगदी दुसऱ्या अन्य देशाकडे पाहून त्यांना काय वाटायचं की जसं भारत देशामध्ये हिमालय आहे तसं आपल्या देशामध्ये काही पर्वत नाही आहे किंवा घसरगुंडीसारखं काहीच नाही आहे आपल्या देशामध्ये. जिकडे पाहावं तिकडं फक्त पठार 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 आहे. मग तेथील सगळे जे अभियंते आहेत सगळे म्हणता येणार नाही, परंतु जे काही अभियंते आहेत ना ते एकत्र आले. त्यांनी काय म्हटले पहा की आपण काय करूयात, एक आर्टिफिशियल इथं पर्वत तयार करूयात. ठीक आहे, मग आर्टिफिशियल पर्वत कसं तयार करायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर आला. मग त्यांच्यासमोर जो प्रश्न आला त्यांनी लगेच उत्तर शोधले. त्यांनी म्हटले की आता घरामध्ये जो कचरा निघणार आहे त्याच्यापासून आपण काय करूयात, आर्टिफिशियल पर्वत निर्माण करायचं. ठीक आहे म्हटले. मग त्यांनी आर्टिफिशियल पर्वत तयार केलं. मग आर्टिफिशियल पर्वत तयार केलं ती मान्य आहे, पण यामधून त्यांनी काय केलं पहा, याच्या पोटामध्ये भट्टी तयार केली. मग ह्या भट्टीमध्ये काय करण्यात आलं तर अगदी जो काही कचरा वगैरे इथं पर्वतावरती वगैरे जमा होणार आहे, जे की टाकाऊ कचरा वगैरे असेल त्याला त्यांनी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इथं भट्टी पेटवली व या भट्टी अंतर्गत त्यांनी काय केली, वीज निर्मिती केली. पहा, वीज निर्मिती केल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की सर मग इथून काय होईल, CO2 बाहेर पडेल, कार्बन डायऑक्साईड वगैरे, तर बिलकुल नाही. यांनी काय केले पहा, जे CO2 बाहेर पडणार आहे ना त्याला कॅप्चर केले. आता अगदी वाफ जी बाहेर पडणार आहे या वाफेला त्यांनी कॅप्चर केलं व वाफेला कॅप्चर केल्यानंतर अगदीच ती बाहेर गेल्यानंतर पहा पाण्यात रूपांतर होतं थंड झाल्यानंतर, सर्वांना माहिती आहे. मग हे जे पाणी थंड होणारं म्हणजे कचऱ्याचं विल्हेवाट लावून तिथे पहिल्यांदा त्यांनी पर्वत तयार केलं. पर्वतापासून त्यांनी म्हणजे ते कचरा जाळून वगैरे त्यांनी वीज निर्मिती केली. वीज निर्मितीसोबतच त्यांनी काय केलं पहा, CO2 एमिशन तिथं बिलकुल होऊ दिलं नाही. त्यासोबतच त्यांनी काय केले, जी कचरा जाळल्यानंतर जी वाफ निर्माण होणार आहे त्यामधून त्यांनी पाणी तयार केलं व ते पाणी त्यांनी झाडांना दिलं. ते पाणी त्यांनी कोणाला दिलं पहा, झाडांना दिलं. म्हणजे झाडं इथं खुश झाली.
बरोबर आहे. म्हणजे पर्यावरण तिथं अगदी चांगल्या पद्धतीने चालू लागलं ना, कारण CO2 पण इमिशन करत नाही आपण व झाडं पण तिथं लावलेली आहेत. आपण आपल्या राज्यामधल्यासारखं वगैरे तिथे जंगलतोड वगैरे बिलकुल झाली नाही. तर तिथं झाडांना उलट म्हणजे वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. हा एक प्लस पॉईंट आहे. त्याच्यानंतर पहा, CO2ला पण त्यांनी कॅप्चर म्हणजे बाहेर काढलं नाही. मग यांनी काय केलं, कोणत्या फॉर्ममध्ये हे बाहेर काढलं, म्हणजे जे वेस्ट प्रोडक्ट असेल किंवा वेस्ट म्हणता येणार नाही, परंतु जो सबस्टिट्यूट जो काही बाहेर निघणार आहे, कारण अगदी असं तर होणार नाही की संपूर्ण कचऱ्याचीच विल्हेवाट तिथं लागेल, कोणता तरी प्रोडक्ट तिथं बाहेर नक्कीच निघणार आहे. मग त्या प्रोडक्टचं नाव त्यांनी काय केले पहा, नायट्रोजन. ओके, नायट्रोजन हे जे गॅस आहे ते त्यांनी डायरेक्टली या भट्टीमधून बाहेर काढले व हे नायट्रोजन त्यांनी कुठं दिलं, परत झाडाला दिलं. कारण तुम्हाला माहिती आहे झाडांना किंवा आपले जे फर्टिलायझर असतात त्यामध्ये काय असतं, NPK. ओके, मग तिथूनच नायट्रोजन आलं व ते परत झाडांना गेलं. मग झाडांची वाट आणखीन चांगल्या पद्धतीने व्हायला लागली. मग हे अशा पद्धतीने त्यांचं तंत्र चाललं लागलं, म्हणजे एकदम पोल्युशन फ्री तिथे काय झालेली आहे, कचऱ्याची विल्हेवाट लागलेली आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता समजलेला असेल. व हे गिरीश कुबेर सरांना काल सांगितलेली कहाणी आहे. कोणी, एम्बॅसिडरनी. मग गिरीश कुबेर सरांना प्रश्न पडला की बाबा याचं आणि आर्थिकतेचं गणित काय आहे. ओके, कहना क्या चाहते हो तुम. ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे की आम्ही पण असं पद्धतीने विल्हेवाट वगैरे नक्की करूयात, पण कहना क्या चाहते हो. मग त्यावेळेस त्यांनी काय म्हटले पहा, आज घडीला डेन्मार्कमध्ये हे जे कचऱ्याचे पर्वत वगैरे उभे राहिले होते त्यामध्ये आज घडीला तिथं रखरख झालेली आहे. का रखरख झालेली आहे, तर तिथं कचराच नाही आहे अवेलेबल आता. ओके, म्हणजे तेथील जी जनता आहे ना ती एवढं स्वच्छताप्रेमी आहे की तिथं आता कचरा बाहेर निघत नाही आहे. ओके, कचरा बाहेर निघत नाही, मग ते काय करत आहेत पहा, कचरा इम्पोर्ट करत आहेत, कचरा इम्पोर्ट करत आहेत. मग येथून चालू होते आर्थिक देवाणघेवाण. ओके, मग असे प्रश्न आपल्या जनतेला किंवा आपल्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये काय येत नाहीत, हाच बेसिकली तिथं मुद्दा होता. व तिथे इम्पोर्ट केली जात आहे, म्हणजे भारत देशामधून तिथे एक्सपोर्ट नक्की केला जाऊ शकतो कचरा. मग हा बद्दल आपल्या देशामध्ये वगैरे चर्चा कोणी करत आहे का, तर बिलकुल नाही. व आणखीन एक त्यांनी डेन्मार्कच्या नागरिकांनी डेन्मार्कबद्दल ॲम्बॅसिडरनी सांगितलं पहा की हे जो कचरा जाळल्या जाणाऱ्या जे भट्टे वगैरे आहेत ना, हे कोणाच्या मालकीचे आहेत, तर अगदी ह्यामध्ये प्रायव्हेट एंटिटी वगैरे कोणीही काम करत नाही, तर हे फक्त म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंतर्गत काम करतात. म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व काही तिथं म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्यामधलं काम पाहतं, वीज निर्मिती करते व स्वतः वीज निर्मिती करून ते विक्रीला वगैरे नेते. त्यानंतर झाडं जगवण्याचं पण काम म्युनिसिपल कॉर्पोरेशन तेथील डेन्मार्कमधील करत असतात. पण आपल्या देशामध्ये तसं होताना दिसत आहे का, तर बिलकुल नाही. म्हणजे अगदीच आपल्या देशामध्ये थोडेसे संपूर्ण समस्या कदाचित वेगवेगळ्या असतील, परंतु एक केस स्टडी म्हणून तर आपण ही पॉईंट पुढे नक्की ठेवू शकतो. ओके, मग त्यासाठीच ही न्यूज महत्त्वाची आहे पहा की त्यांना कचरा आयात करावा लागत आहे, तर मग आपण एक्सपोर्ट नक्की करू शकतो ना त्या देशामध्ये. बरं ठीक आहे, आपण एक्सपोर्ट करू शकणार नाही कचरा, तर मग आपल्या देशामध्ये पण आपण काही असे स्टेप्स वगैरे नक्की उचलू शकतो ना. आपल्याकडे तर कचरा भरपूर आहे. अन्यथा मी म्हटल्यासारखं म्हणजे स्वच्छ भारत अभियान राबवलं, परंतु तालुक्याचा कचरा जिल्ह्याला जाईल, जिल्ह्याचा कचरा राज्यात जाईल, मग राज्यातून कचरा देशामध्ये जाईल व देशाचा तरी कचरा कुठेतरी टाकणं गरजेचं आहे ना. नसेल तर असंच आपण समुद्रामध्ये वगैरे फेकू शकत नाही. मग यासाठीच हे अशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणं आज घडीला खूप गरजेची आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल व तुम्ही उद्या IAS IPS झाल्यानंतर तुम्ही ह्या केस स्टडीचं नक्कीच अंमलबजावणी, म्हणजे तुम्ही जर आयुक्त झालात पहा, मनपा आयुक्त जर तुम्ही झालात ना, याचं सक्सेसफुलरित्या इम्प्लिमेंटेशन तुम्ही नक्की कराल. आय होप हा पॉईंट समजला आहे. डन, पुढे चला. मराठवाडा न्यूज स्किप करू शकता. त्यानंतर चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपत. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पहिली बातमी, इंडिया डिसमिस हे पाहिलेलं आहे आपण, म्हणजे अमेरिका आणि भारत याबद्दलची चर्चा आहे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होणार आहे, पाहूयात पुढे. त्यानंतर पुढची बातमी आहे पहा, ममता हिट्स द स्ट्रीट्स. ओके, ममता बॅनर्जी यांनी काल मोर्चा काढलेला होता ईडीच्या विरोधात. ठीक आहे, पुढे चला. DD न्यूज टू एअर कंटेंट बाय डिजिटल क्रिएटर्स. ओके, DD न्यूजमध्ये क्रिएटर्स कॉर्नर हे डेडिकेटेडली पोर्टल DD न्यूजवरती तिथे प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात येणार आहे. डन. क्रिएटर्स कॉर्नर मार्क द फर्स्ट स्टेप इन हिज रिफॉर्म जर्नी. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो, क्रिएटर्स कॉर्नर हे कोणत्या क्षेत्रातलं आहे किंवा गव्हर्नमेंट एंटिटीमध्ये येतं का, तर अगदीच येतं. पहा, त्यांनी काय क्रिएटर्स कॉर्नर म्हणून कुठे डेडिकेटेड केलेलं आहे DD न्यूजमध्ये. ओके, म्हणजे आता जे डिजिटल क्रिएटर्स वगैरे आहेत ना, त्यांना पण DD न्यूजमध्ये तिथं काय करता येणार आहे पहा, त्यांना पण बोलण्याची वगैरे संधी तिथं दिली जाईल किंवा त्यांचं प्रदर्शन पण तिथं होणार आहे DD न्यूज अंतर्गत. ओके, म्हणजे आता अगदी आपण पण पूर्वी पहा लहान नसताना DD सह्याद्री वगैरे पाहत असायचो. मग अगदी डिजिटल कंटेंट क्रिएटर्स जे आहेत ना, तिथे त्यांना संधी दिली जाणार आहे. ओके, मग
परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटची ही बॉडी आहे, त्यामुळे क्रिएटर्स कॉर्नर हे कुठं आहे, तर अगदीच डी डी न्यूज अंतर्गत हे करण्यात येत आहे. डन. त्यानंतर पुढे चला, डी डी किसानबद्दल एक प्रश्न आलेला होता सर. 2014मध्ये ना नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी डी डी किसान हे चॅनल लॉन्च केलं होतं. मग डी डी किसानबद्दल परीक्षेला प्रश्न आला होता, नक्कीच याबद्दल हा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे चला, येथे गरजेची नाही आहे बातमी. नेक्स्ट आहे पहा, UPSC प्रिलिम्ससाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 2 नवीन बेडूक सापडलेले आहेत. त्या बेडूकचं नाव लक्षात ठेवा पहा, स्लेंडर आर्म. परीक्षेत ना आपला यापैकी फ्रॉग कोणता आहे किंवा यापैकी मछली कोणता आहे असे प्रश्न विचारले जातात व तिथं आपलं म्हणजे आपल्याला ते नाव असल्यानंतर समजत नाही. त्यासाठी आतापासूनच थोडीशी सवय लावून घ्या की द हिंदूमध्ये जर एखादा पक्षी प्राणी जर आलं ना तर ते खूप इम्पॉर्टंट असतं. अगदी त्याच धर्तीवर पहा, अरुणाचल प्रदेशमध्ये याचं हॅबिटॅट आहे स्लेंडर आर्म. व फक्त अरुणाचल प्रदेश नाही तर चायनामध्ये पण याचा हॅबिटॅट आहे. ओके, चायना प्लस अरुणाचल प्रदेश या दोनसाठी हे लागू होतं. स्लेंडर आर्म म्हणजे त्यांचा हॅबिटॅट आहे. अगदी दुसरीकडे पण सापडू शकेल, पण आपला अरुणाचल प्रदेशमध्ये हे पर्टिक्युलर या सध्याला सापडलेला आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला, द फलटण केस इज ऑल्सो अबाउट अ व्हिक्टिम्स डिग्निटी. हा अतिशय खूप महत्त्वाचा आर्टिकल लिहिलेले आहेत पहा, क्षितिजा वानखेडे मॅडमने. ओके, आता या आर्टिकलमध्ये ऑक्टोबर 2025मध्ये एक केस झाली होती पहा महाराष्ट्रामध्ये. फलटण एका लेडी डॉक्टरने सुसाईड केली होती. ओके, मग लेडी डॉक्टरने सुसाईड केल्यानंतर अगदीच महाराष्ट्र थोडासा तापून उठलेला होता. मग त्याबद्दलच लगेच महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी एक वक्तव्य केलं होतं व ते वक्तव्य चर्चेत आल्यानंतर त्यावर थोडंसं क्रिटिसाईज वगैरे करण्यात आलं. पण ऑक्टोबर 2025च्या केसचं रिलिव्हन्स किंवा जे एडिटोरियल आलेला आहे ना तो आता कधी जानेवारीमध्ये आलेला आहे. ओके, त्यामुळे पहा, बातमी कधीचीही असू द्या त्याचं रिलिव्हन्स आपल्याला कमी करता येणार नाही. व परीक्षेमध्ये पण असंच असतं, मागच्या 1-2 वर्षापूर्वीचे करंट अफेअर्स येतात व नक्कीच ते कुठं ना कुठं नक्की जाऊन कव्हर होतं. त्यामुळेच म्हणतो ना मी, करंट अफेअर्स ही नदी असते व नदीमध्ये म्हटल्यानंतर पहा पाणी ते सदा वाहत असतं व वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला नक्कीच करंट अफेअर्सशी रिलेटेड गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे तो स्वतःहून रिसर्च करू नका, मी ते सर्व काम करणार आहे. तर पहा, तुम्हाला माहिती असेल की याच्यापूर्वी ना आपल्याकडे इंडियन पिनल कोड होतं, IPC होतं. मग IPCला आपण चेंज करून काय आणलं, भारतीय न्याय संहिता. व भारतीय न्याय संहिता आणत असताना जे सरकार आहे त्यांनी काय म्हटलं की नाही, जे इंडियन पिनल कोड होतं ते खूप ओल्ड झालेलं होतं, त्यामध्ये महिला सेंट्रिक काही गोष्टी वगैरे नव्हत्या किंवा महिलांना तिथं न्याय वगैरे प्रलंबित वगैरे खूप केलं जायचं. मग हे अशा पद्धतीने बडाया वगैरे त्यांनी मांडल्या व त्यांनी काय म्हटलं की BNS हे खूप बेस्ट आहे, यामध्ये महिलांना तिथं जलद न्याय मिळेल, त्यासोबतच महिलांच्या विरोधात अन्याय तिथं बिलकुल होणार नाही. असं भारतीय न्याय संहितेचं इम्प्लिमेंटेशन होत असताना केंद्र सरकारने आपल्यासमोर ठेवलेले होते पहा पॉईंट. पण रियालिटीमध्ये तसं झालेलं आहे का, तर बिलकुल नाही. मग आपला वुमन एम्पॉवरमेंट करायचं म्हटलं तर काय करणं गरजेचं आहे, तर ते सर्व गोष्टी आहेत ना ते आपण या केसमध्ये पाहणार आहोत. डन. तर पहा, फलटणची केस झाली. या केसमध्ये कोण चूक किंवा कोण बरोबर हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. ते सर्व काम कोण करणार आहे पहा, ज्युडिशरी करणार आहे. ते अगदीच आपण ज्युडिशरीवरती आपला भरोसा आहे, बरोबर. पण या सगळ्यांमध्ये जे चिखलफेक झाली, त्यानंतर जे काही व्हिक्टीम ॲसेसिनेशन करण्यात आलं, त्याचा प्रॉब्लेम कोणाला झाला पहा, फॅमिलीला झाला, बरोबर आहे. व जी तिला तो त्रास सहन करता आला नाही, त्यामुळे अगदीच पहा त्यांनी सुसाईड केली. मग त्यांना परत एकदा सुसाईड झाल्यानंतर पण त्यांचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन वगैरे करण्यात आलं. मग अगदीच पहा, आता आर्टिकल 21 आहे आपल्याला. आर्टिकल 21 आपल्याला काय म्हणतं, राईट टू लिव्ह विथ डिग्निटी हा एक पॉईंट आहे. त्यासोबतच तिथं काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने, राईट टू डेथ विथ डिग्निटी. ओके, सन्मानाने मरण्याचा पण तुम्हाला अधिकार आहे, फक्त तुम्ही आत्महत्या वगैरे तशा पद्धतीने करायची नाही, असं सुप्रीम कोर्टामध्ये याच्या पूर्वी केस झालेले आहेत. ओके, ज्यावेळेस आपण पॉलिटी शिकू ना त्यावेळेस खूप मजेशीर केस आपल्याला सापडतात. ओके, कारण एके वेळेस सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं, म्हटलं की पहा तुम्हाला मरण्याचा पण अधिकार आहे. मग दुसऱ्या व्यक्तीने जाऊन आपल्याला मारलं, मग सुप्रीम कोर्टामध्ये लगेच केस गेली की बाबा मी याला आर्टिकल 21 त्याचं मिळवून देत होतो. मग अगदी सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न निर्माण झाला की ह्याचं तर बरोबर आहे म्हणणं, कारण मीच म्हटलं होतं की याला म्हणजे मरण्याचा अधिकार आहे म्हणून. मग अगदी तसं होतं पहा. त्यामुळे थोडंसं पॉलिटी इंटरेस्टिंग आहे, त्यावेळेस आपण कोर्ट केसेस नक्की शिकूयात. पण आता परत एकदा बॅकला या, तुम्ही लक्षात घ्या. तर इथे या केसमध्ये काय झाली पहा, जे व्हिक्टीम होती त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्यांच्या निधननंतर पण आपण त्यांच्याबद्दल चर्चा वगैरे करत आहोत. व पहा, अगदी जी चर्चा झालेली आहे त्यामधून त्यांचं
ॲसेसिनेशन वगैरे तिथं करण्यात किंवा कॅरेक्टर वगैरे तिथं चेक केलं गेलं, मग हे अतिशय चुकीचं आहे पहा. किंवा सुशांत सिंह राजपूत यांच्या केसमध्ये तुम्ही पाहू शकता. आता त्यांच्या केसमध्ये पण हेच झालेलं होतं पहा, की अगदी म्हणजे त्यांच्या सहवासातील जे व्यक्तिमत्व होते त्यांना डायरेक्टली जे मीडिया आहे त्यांनी मीडिया ट्रायलमध्ये एवढं हे करून टाकले त्यांना की तेच चुकीचे आहेत. व पुन्हा CBIने ज्यावेळेस डिस्क्लोज करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यामधून काहीच आलं नाही. सुशांत सिंह राजपूत यांची आत्महत्याच होती असं त्यामधून निष्पादन झालं. परंतु मीडिया ट्रायलमध्ये जे कॅरेक्टर ॲसेसिनेशन करण्यात आलं ना ते अतिशय चुकीचं होतं. मग या केसमध्ये पण तेच सांगण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे की ज्युडिशियरीवरती आपला भरोसा ठेवणं गरजेचं आहे व ज्युडिशियरीचं काम ज्युडिशियरीला करू द्या. जे मीडिया ट्रायल वगैरे आहे ना ते करू नका तुम्ही. मग आता इथे पण पहा, जे भारतीय न्यायसंहिता आलेली आहे, भारतीय न्यायसंहिता जरी आलेली असली तरी वुमनबद्दलचे जे केसेस आहेत किंवा वुमनला त्यांची जी सिक्युरिटी आहे ती प्राप्त झाली आहे का, तर बिलकुल नाही. मग हे का होत नाही आहे आपल्या देशामध्ये, तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे पहा. फक्त एखादी कायदा वगैरे तयार करून चालणार नाही, तर आपला त्या कायद्याच्या बियॉन्ड जाणं गरजेचं आहे. मग यासाठी पहा, आता पहिल्यांदा आपण काय करूयात, सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस गेल्या होत्या त्याबद्दल चर्चा करूयात. ओके, द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस गुरमीत सिंग अँड अदर्स 1996ची केस आहे. 1996च्या या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेली आहे पहा. पहिल्यांदा त्यांनी गाईडलाईनमध्ये काय म्हटलेलं आहे, ज्या महिलांवरती अन्याय अत्याचार झालेला आहे पहा त्यांचं कॅरेक्टर वगैरे तुम्ही पाहू नकात किंवा अगदी त्यांना फक्त महिला या नजरेतून पहा तुम्ही. किंवा अगदी पहा आपल्याकडे म्हणजे सोशल मीडियामुळे तर खूपच हे झालेलं आहे पहा. म्हणजे अगदी सोशल मीडियामध्ये आपल्याला काय म्हणू शकता की निरक्षरता खूप आहे सोशल मीडियाबद्दलची. ओके, डिजिटल निरक्षरता खूप आहे आपल्या देशामध्ये. यामुळे ह्या समस्या तर खूप येत आहेत की डायरेक्टली तिथे कॅरेक्टर ॲसेसिनेशन केलं जातं. किंवा आता एखादी इंस्टाग्रामची रील वगैरे तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पहा ना, खूप म्हणजे हे आहे तिथे. मग यामुळेच काय होत आहे, सुप्रीम कोर्टाने 1996ला म्हटलेलं होतं की महिलेला तुम्ही महिला या नजरेतून पहा, मगच तुम्हाला तिथं पुढे चर्चा करता येईल. अन्यथा तुम्ही काय करता पहा, महिला बद्दल तिथे काय तुम्ही जजमेंट वगैरे पास करायला लागता व हे सोसायटीसाठी खूप घातक आहे. बरोबर आहे. मग हे झालं पर्सनलबद्दलचं. त्यानंतर नेक्स्ट येतं पहा, सुप्रीम कोर्टाने त्याच केसमध्ये म्हटलेलं आहे की त्यांची जी फॅमिली आहे त्यांच्या फॅमिलीला वगैरे तुम्ही तसं प्रॉब्लेम वगैरे क्रिएट करू नका किंवा फॅमिलीचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन तिथं होता कामा नये. कारण पहा, आता व्हिक्टीम, आता फलटणच्या केसमध्ये झालेलं काय पहा, अगदी जी महिला होती त्यांचं निधन झालं. मग महिलांचं निधन झाल्यानंतर अगदी जे त्यांचे आईवडील होती त्यांना हे सर्व काही सहन करावं लागत आहे. व अगदी पहा त्यांचं डबल नुकसान, म्हणजे अगदी एकीकडे त्यांची मुलगी पण गेलेली होती व दुसरीकडे अगदी त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने कॅरेक्टर ॲसेसिनेशन केल्यानंतर ते खूप वाईट होती सिच्युएशन. ओके, मग सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं आहे की बा तुम्ही तशा पद्धतीने कॅरेक्टर ॲसेसिनेशन वगैरे करू नका किंवा फॅमिलीला तसं त्रास होईल तसं बिलकुल तुम्ही वागू नका, असं 1996ला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन जारी केलेली आहे. पण अद्याप त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा आपल्याकडे त्याचं इम्प्लिमेंटेशन बिलकुल होत नाही आहे. ओके, त्यानंतर थर्ड पॉईंट आहे पहा, सुप्रीम कोर्टाने 2018-19मध्ये त्यानंतर भारतीय न्यायसंहितेमध्ये पण देण्यात आलेलं आहे की जी महिला असेल, ज्यांच्या म्हणजे पहा जी महिला आहे किंवा अगदी जी मुलगी आहे, बालिका आहे, त्यांच्याबद्दल जर अन्याय अत्याचार वगैरे त्यांचा जर झालेला असेल तर त्यांचं नाव, फोटो हे सर्व काही डिस्क्लोज करायचं नाही आहे. ओके, काहीही डिस्क्लोज करायचं नाही. मग सुप्रीम कोर्टाचे हे तिन्ही पॉईंट अगदी बरोबर आहेत व तुम्हाला आय थिंक समजलेले असतील. बरोबर आहे. पण फलटणच्या केसमध्ये काय झालं पहा, फलटणच्या केसमध्ये अगदीच पहा पहिल्यांदा महिला आयोग जे आहे त्यांनी ॲक्शन उचलली नाही. मग ॲक्शन उचलली नसल्यामुळे अगदीच आंदोलनं वगैरे झाली थोडीशी. मग आंदोलन वगैरे झाल्यानंतर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी समोर येऊन त्यांनी डायरेक्टली पहा या तिन्ही पॉईंटला त्यांनी काउंटर करण्याचा प्रयत्न केला. पहिला काय, तर त्या मुलीचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन, त्यानंतर जी फॅमिली आहे त्यांचं कॅरेक्टर ॲसेसिनेशन, आणि थर्ड पॉईंट काय होता तर अगदी मुलीचं नाव, त्यानंतर त्यांची फोटो वगैरे डिस्क्लोज करायचं नाही, असं सुप्रीम कोर्टाचे 2018-19चे गाईडलाईन्स आहेत. तरी देखील त्याचं तिथं काय करण्यात आलेलं पहा, पूर्णतः त्याला डिसमेंटल करण्यात आलं व डायरेक्टली जी महिला किंवा ज्यांचं निधन झालं होतं त्यांचे संपूर्ण तिथे डिटेल्स वगैरे समोर पब्लिकली देण्यात आले किंवा त्यांचे व्हॉट्सअप चॅट वगैरे तिथं सर्क्युलेट करण्यात आले. त्यामुळे इथे लेखिका काय म्हणत आहेत पहा की जे फलटणच्या केसमध्ये झालं हे आपल्याला दाखवून येतं की सोसायटीची मानसिकता काय आहे. सोसायटीमध्ये डायरेक्टली मानसिकरित्या पहिल्यांदा महिलेलाच तिथं दोषी मानलं जातं. काहीही होऊ द्या, सुप्रीम कोर्ट कितीही तिथं ओरडू द्या, परंतु महिलांनाच तिथं दोषी बनवण्यात आलं. व अगदी फलटणच्या केसमध्ये तेच करण्यात आलं की बाबा महिलेचीच तिथं चूक आहे अशा पद्धतीने तिथं. पण पहा त्याचं मीडिया ट्रायल वगैरे झालेलं आहे का, मी परत एकदा बोलतोय पहा ही केस जी आहे ती ज्युडिशरीच्या अंतर्गत आहे अद्याप देखील. पण तिथे महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी तशा पद्धतीने कॅरेक्टर ॲसेसिनेशन झालं की लगेच तिथे चूक कोणाची होती तर महिलेची चूक होती असं तिथं थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मग याच कारणानिमित्त लेखिका काय म्हणत आहेत की जे
ज्युडिशरीचं काम आहे ते ज्युडिशरीला करू द्या. त्यानंतर तुम्ही महिलांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करणं हे अतिशय चुकीचं तिथं का चुकतं पहा. तर अगदी महिलांना तुम्ही महिला बनवून महिलांना तुम्ही महिला या नात्याने पहा ना. जर महिलांना तुम्ही महिला या नात्याने जर पाहिलात ना तरच तुम्हाला लक्षात येईल की त्यांचे त्रास वगैरे काय आहेत किंवा ते त्यावेळेस कोणत्या सिच्युएशनमधून वगैरे गेले होते. आणि आता तुम्हाला ह्या गोष्टी समजणारच नाहीत. व अगदीच तुम्ही मूव्हीमध्ये वगैरे पाहता किंवा अगदी तुम्ही कुठेतरी वाचला असाल पहा की महिलांना आजपर्यंत कोणी समजू शकलं नाही आहे. मग तसं तुम्ही का म्हणू शकता तसं की डायरेक्टली यांची चूक वगैरे होती. मग हेच थोडंसं प्रॉब्लेमॅटिक तिथं झालेलं आहे. त्याच्यानंतर पहा आता लेखिकांचं एक सरळ शब्दांमध्ये कन्क्लुजन देण्यात आलेलं आहे पहा की त्यांनी वुमन ही महिला ही कोण्याही पोझिशनवर असू द्या. आता पहा अगदी संवैधानिक पोझिशनवरती असू द्या किंवा नॉन संवैधानिक पोझिशनवरती असू द्या किंवा अगदी घरामध्ये देखील असू द्या, पण तुम्ही त्यांना महिला या नजरेतून पहा व महिलांना थोडंसं सन्मानाने वागवण्यासाठी तुम्ही थोडंसं ह्या 3 पॉईंटचं रक्षण करा. पहिलं आहे पहा जे पोलीस पर्सनल वगैरे आहेत त्यांना थोडीशी ट्रेनिंग द्या. ओके, पोलीस आज सध्याला जर तुम्ही पाहिलात ना तर अगदी जे कायदे आहेत आपले ते पुरातन कायदे आहेत व ब्रिटिशांनी केलेले कायदे असल्यामुळे पोलिसांना आपण आज देखील पहा भीतो. का भीतो तर अगदी वसाहतकालीन आहेत ना. वसाहतमध्ये काय होतं तर आपला शमवण्यासाठी पोलिसी बळाचा वगैरे वापर केला जायचा. मग त्या कायद्यांमुळे आज देखील आपण पोलीस स्टेशनमध्ये वगैरे जाण्याला भेटतो. ओके, मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पोलीस पर्सनल्स वगैरे जे आहेत ना त्यांच्यामध्ये ट्रेनिंग देणं गरजेचं आहे किंवा सिव्हिलियन्सला तुम्ही बोलत असताना कसं बोलू शकता किंवा म्हणजे जी केस आहे ती कशा पद्धतीने तुम्ही हँडल वगैरे करू शकता हे एक पॉईंट तिथं पहिला आहे महत्त्वाचा. नेक्स्ट पॉईंट आहे पहा व्हिक्टिम ब्लेम जी महिला आहे किंवा जो अत्याचाराला बळी पडलेली व्यक्ती आहे त्याला तुम्ही ब्लेम वगैरे तिथं नकात करू किंवा तुझी चूक आहे. पहा आपल्याकडे प्रॉब्लेमच ते आहे आणि मागं एकदा कुणाल कामरा यांनी ते म्हटलेलं पण आहे पहा की म्हणजे जर एखाद्या व्यक्तींना धमकी दिली ना तर आपण त्या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडत नाही तर दुसऱ्या व्यक्तीला पकडतो. जो विक्टिम आहे आपण त्यालाच तिथे जास्त ब्लेम करत असतो. बळी तो कानपिळी अगदी त्या पद्धतीने पहा ज्याच्याजवळ पॉवर आहे तो आणखीन जास्त सप्रेस करण्याचा वगैरे प्रयत्न केला गेला. मग अगदी तसंच इथं त्यांनी म्हणत आहेत की बा जो विक्टिम आहे ना त्याला तुम्ही जास्त सप्रेस वगैरे करू नका किंवा त्याला ब्लेम करू नका. तर ज्याने अपराध केला आहे ना त्याला तुम्ही नक्की पकडा. त्याच्यावर तुम्ही जे पॉईंट इकडे बोलत आहात ना ते पॉईंट तिकडे बोला तुम्ही, मग कदाचित ते बेटर होईल हे एक बोलत आहेत. त्यानंतर थर्ड पॉईंट आहेत अगदी सोसायटीला, हे सोसायटीने स्टॉप केलं पाहिजे पहा की अगदी प्रत्येकाबद्दल जजमेंट वगैरे तुम्ही पास नाही करायला पाहिजे. ओके, मग हे जर पॉईंट आपण पास केले तरच कदाचित हे BNS वगैरे कायदा जे आलेले आहेत त्यानुसारच महिलाचं वुमन एम्पॉवरमेंट वगैरे तिथं केलं जाईल. अन्यथा पहा कायदे येतील कायदे जातील. ओके, पण काहीही बदल सोसायटीमध्ये होणार नाही. व पहा सर्वांना माहिती आहे याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं आहे की गुलाबाचं पुष्प देऊन सर्वांना आपण बदलू शकत नाही, त्यासाठीच कायदे महत्त्वाचे असतात. उद्या सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पण म्हणजे उद्या जर तुमच्यापैकी IAS IPS जर झाले ना त्यांनी पण अगदी कायद्याचे रूल ऑफ लॉमध्ये राहून काम करणं गरजेचं आहे व अगदी कायदा सर्वांना समजेल. व अगदी पहा जो कायदा तोडत आहेत ना त्यांना तुमचं दंडा जो आहे तो त्याला दाखवावंच लागेल तिथं, म्हणजे थोडंसं कायद्याची धाक तिथं असणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आपण हे सर्व काही रूल ऑफ लॉ एस्टॅब्लिश करू शकतो. अन्यथा पहा म्हणजे गुलाबाचं फुल देऊन तिथं काही सर्व होणार नाही, नसेल तर जेल बनलेच नसते आपल्या देशामध्ये. ओके, हे पण कदाचित गरजेचंच आहे. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला अगदी योग्यरित्या आता समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर आहे पहा सोमालिया लँड याबद्दलचा हा आर्टिकल आहे जो की आपण डिसेंबर 2025मध्ये चर्चेला घेतलं होतं. पण परत एकदा यामधील जो महत्त्वाचा पॉईंट आहे सोमालिया लँड तो हॉर्न ऑफ आफ्रिका यामधील जे कंट्रीज आहेत ते प्लीज एकदा लक्षात ठेवा. इथं आहे सोमालिया व त्याच्या खालचा जो प्रदेश आहे सोमालिया लँड याला स्वतंत्र पाहिजे यासाठी हे सर्व भांडण चालू आहे. सध्याला गरजेचं नाही आहे पहा, पण हॉर्न ऑफ आफ्रिका हे जे देश जे मी सांगितलेली होती पूर्वी ते प्लीज एकदा तुम्ही पाठ करून ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पहा UPSC बद्दलचं एक आर्टिकल आलेलं आहे. ऑल कॅन्डिडेट्स विल हॅव टू अंडरगो फेस ऑथेंटिकेशन ॲट एक्झाम व्हेन्यू सेज UPSC. UPSCमध्ये आता तुम्ही फॉर्म भरत असाल ना तर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन परीक्षेला जाताना करायचं आहे व आता फॉर्म भरत असताना आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. ओके, तर प्लीज 14 तारखेला पहा UPSCची ॲड येईल. त्यापूर्वी तुमचे जे संपूर्ण डॉक्युमेंट आहेत ती जमवून ठेवा. आता EWS सर्टिफिकेट लागणार असेल किंवा SC ST साठी आपलं सेंट्रलचं सर्टिफिकेट लागतं, ते सर्व सर्टिफिकेट वगैरे आहेत ना ते अगदी 10 दिवसामध्ये लागतात. त्यामुळे आज 10 तारीख आहे, तुम्हाला 20 तारखेपर्यंत मिळून जातील. अन्यथा काय होतं पहा आपल्या UPSCला डायरेक्टली 1 महिन्याचा वगैरे कालावधी नसतो. तर 14 तारखेला फॉर्म येणार आहेत व 3 तारखेला हे बंद होतील. फेब्रुवारीच्या 3 ही लास्ट तारीख असेल. ओके, त्यासाठी आजच तुम्ही ती प्रोसिजरमध्ये जा व लवकरात लवकर तुमचे डॉक्युमेंट वगैरे कॅरी करा. मग ते डॉक्युमेंट आल्यानंतर 14-15 तारखेला तुम्ही तो फॉर्म भरून घ्या, कारण UPSCचा फॉर्म फिलिंग ही थोडीशी मोठी प्रोसिजर असते. व हे बेसिकली थँक्स टू पूजा खेडकर. ओके, पूजा खेडकर यांच्यानंतर हे सर्व काही बदललेलं आहे. अन्यथा याच्यापूर्वी मी पण म्हणजे म्हणतो ना की
जेवढी सोपी एक्झाम UPSCची असते म्हणजे प्रोसिजर जाण्यासाठी वगैरे तिथं पूर्वी काहीच चेकिंग वगैरे केलं जायचं नाही, पण आता अगदीच आधार ऑथेंटिकेशन वगैरे तिथं करण्यात येणार आहे. ओके, तर हे थोडंसं आतापासूनच तुम्ही तयारीत राहा. ओके, त्यानंतर UPSCसाठी आता 134 दिवस राहिलेत, त्यामुळे थोडंसं सिरियसली स्टडी करा. ओके, धन्यवाद.